भारतीय राज्यघटना MPSC पॉलिटिक्स या विषयांतर्गत आपण पाठिंबाच्या तासाला भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना आणि घटना निर्मितीची प्रक्रिया या दोन घटकांचा अभ्यास केला आणि त्या घटकावर वन लाइनर क्वेश्चनचा देखील आपण अभ्यास केलेला आहे। या तासाला आता आपल्याला भारतीय घटना किंवा भारतीय घटनेची ठळक वैशिष्ट्ये जे आहेत त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला करायचा आहे। आपण स्क्रीनवर जर पाहिलं तर भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत जी आहे ती मूळ प्रत आपल्याला दिसते आणि ही जी मूळ प्रत आहे ती संसदेच्या लायब्ररीमध्ये हेलियमने भरलेल्या काचेच्या डब्यात ठेवलेली आहे। भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशी झाली, त्यासाठी किती सत्र झाली, कोणकोणत्या समिती होत्या, या सर्वांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केलेला आहे। आता आपल्याला बघायचं आहे भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये। भारतीय राज्यघटनेचं ठळक वैशिष्ट्य आपण बघत असताना भारताची राज्यघटना तयार करत असताना अनेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला, घटनेचा अभ्यास करून भारतीय राज्यघटना जे ती निर्माण केली। भारतीय राज्यघटनेचं पहिलं वैशिष्ट्य जे आहे ती सर्वात मोठी लिखित राज्यघटना। इतर सर्व देशाच्या घटनेचा आपण जर विचार केला आणि भारताची राज्यघटना आपण जर पाहिली तर सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हणून भारताच्या राज्यघटनेचा उल्लेख केला जातो, कारण भारताच्या राज्यघटनेमध्ये जवळपास 60 देशांच्या घटनेचा अभ्यास केला आहे। भारत शासनाचा जो कायदा आहे 1935 या कायद्यातील अनेक स्वरूपाच्या प्रशासकीय तरतुदी या सर्व तरतुदी तपशीलवार मांडण्याचं जे काय काम आहे हे काम ह्या भारतीय राज्यघटनेमध्ये केलेलं आहे। जशी भारताची राज्यघटना लिखित स्वरूपाची तशी ब्रिटनची जी काही राज्यघटना जी आहे ही ब्रिटनची राज्यघटना ही अलिखित स्वरूपाची आहे। अमेरिकेची राज्यघटना लिखित आहे, पण अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये फक्त 7 कलमांचा समावेश होतोय। तर आपण सुरुवातीला थोडक्यामध्ये वैशिष्ट्य आपण पाहू तर सर्वात मोठी लिखित राज्यघटना ही भारताची आहे। दुसरं, जी भारताची राज्यघटना निर्माण झाली तर निर्माण होत असताना विविध स्रोतांपासून ही निर्माण झालेली आहे। अनेक स्वरूपाचे स्रोत आहेत। भारत शासन कायदा 1935 असेल, अमेरिकेची राज्यघटना असेल, ब्रिटनची राज्यघटना असेल, कॅनडाची राज्यघटना आहे, दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना आहे, सोव्हिएत रशियाची राज्यघटना आहे, जपानची, अशा अनेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून भारताची जी काही राज्यघटना जी आहे ही निर्माण झाली आहे। म्हणजे स्रोत जो आहे आणि शेवटचा जो काही स्रोत आहे ती आहे भारतीय जनता। तर विविध स्रोतापासून ही राज्यघटना निर्माण झालेली आहे। तिसरा जो काही भाग आहे हे विविध जे काही स्रोत आहेत त्या स्रोतमधला घटनेचा संरचनात्मक जो काही भाग आहे हा भाग कुठून घेतला आहे तर तो घेतला आहे भारतीय शासन कायदा 1935। म्हणजे भारतीय शासन कायदा 1935 मधून म्हणजे एकूण जी भारताची राज्यघटना आहे त्यामध्ये जवळपास 75% जो काय भाग आहे हा भारतीय शासन कायदा 1935 मधून घेतलेला आहे आणि 250 पेक्षा जास्त तरतुदी जे आहेत ते यामधून घेतलेले आहेत। त्यानंतर घटनेचा राजकीय भाग ज्याला आपण पॉलिटिकल पार्ट असं म्हणतोय, तर घटनेचा राजकीय जो काय भाग आहे हा ब्रिटनच्या घटनेवरून घेतलेला आहे। आता हा राजकीय भाग आपण बघत असताना तर त्या राजकीय भागामध्ये काय येणार आहे तर कॅबिनेट व्यवस्था असेल, एकल नागरिकत्व असेल, संसदीय विशेषाधिकार असेल, कॅबिनेट व्यवस्था असेल, तर असे महत्त्वाचे जे काही राजकीय जे घटक आहेत हे राजकीय घटक आपण ब्रिटनच्या राज्यघटनेवरून घेतलेले आहेत। त्यानंतर तात्विक भाग ज्याला आपण फिलॉसॉफिकल पार्ट असं म्हणतोय, तर तात्विक जो काय भाग आहे तो अमेरिकन आणि आयरिश राज्यघटनेवरून घेतलेला आहे, ज्यामध्ये महत्त्वाचा जो आहे तो मूलभूत हक्क असेल आणि मार्गदर्शन तत्त्वे असतील। हे जे काही घटक आहेत ज्याला आपण तात्विक भाग असं म्हणू शकतोय, तर हे तात्विक भाग जे आहेत ते अमेरिकन व आयरिश राज्यघटनेवरून घेतलेले आहेत। आणि इतर ज्या काही तरतुदी आहेत आणि ह्या इतर तरतुदी कॅनडा असेल, जपान असेल, सोव्हिएत रशिया असेल, अशा अनेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून ह्या इतर तरतुदी जो काही समावेश आहे हा समावेश करण्यात आलेला आहे। तर आपण सुरुवातीपासून पाहूया। आता सगळ्यात महत्त्वाचं पहिलं वैशिष्ट्य आहे की भारताची राज्यघटना सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे आणि भारताची राज्यघटना ही सर्वात मोठी लिखित राज्यघटना असण्याचं महत्त्वाचं कारण की भारतीय राज्यघटनेमध्ये असणारे विविध कलम असतील, भाग असतील, या सर्वांचं जे काही वर्णन आहे हे जे काही स्पष्टीकरण जे वर्णनात्मक स्वरूपामध्ये ह्या ज्या काही सर्व तरतुदी आहेत या तरतुदी समावेशामध्ये करण्यात आलेले आहे। म्हणजे भारताची जी काही राज्यघटना आहे ही सर्व समावेशक, विस्तृत आणि एक तपशीलवार दस्तऐवज आहे
आणि ह्या तपशीलवार दस्तऐवज तयार करण्यासाठी 60 देशाच्या घटनेचा अभ्यास करून ही भारताची लिखित राज्यघटना निर्माण केलेली आहे. त्यामुळे इतर देशांच्या राज्यघटनेच्या तुलनेमध्ये भारताची राज्यघटना ही जास्त विस्तृत आहे, जास्त तपशीलवार आहे. त्यामुळं सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. पहिला भाग आपण त्यामध्ये पाहू, सर्वात मोठी लिखित राज्यघटना असण्याचं. आता ही लिखित राज्यघटना म्हणजे काय, की हे लिहून ठेवलेलं आहे, एक दस्तऐवज आहे, एक कागदपत्र आहे, की ज्या कागदपत्रामध्ये, ज्या दस्तऐवजामध्ये या सर्व गोष्टींचं एकत्रीकरण करून ठेवलेलं आहे. आणि दस्तऐवज म्हणजे काय, तर तो दस्तऐवजाचा अर्थ असा आहे की ती एका निश्चित तारखेपासून अधिनियमित केली जाते किंवा अंमलात आणली जाते. ब्रिटनची राज्यघटना अलिखित आहे, भारताची राज्यघटना लिखित आहे. लिखित आहे आणि सर्वात मोठी लिखित आहे. आणि ज्या लिखित राज्यघटना असतात, ह्या लिखित राज्यघटना ठराविक आणि निश्चित तारखेपासून अधिनियमित केल्या जातात किंवा त्या अंमलात आणल्या जातात. आता अंमलात आणणं म्हणजे काय, की प्रत्यक्षामध्ये त्या राज्यघटनेनुसार कामकाज जे ते कामकाज सुरू होणं असेल. आणि भारताची जी काही राज्यघटना जी आहे, ही भारताची राज्यघटना कधी अंमलात आणली, अंमल कधी सुरू झाला, तर 26 जानेवारी 1950ला. राज्यघटना स्वीकृत कधी केली, 26 नोव्हेंबर 1949ला. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकृत केली आणि प्रत्यक्षात अधिनियमित करत असताना ती अधिनियमित कधी केलेले, तर 26 जानेवारी 1950. आणि अगोदर देखील आपण बघितले की 26 जानेवारी 1930ला काँग्रेसचं अधिवेशन झालेलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा जो काय, स्वातंत्र्याचा जो काय ठराव आहे तो ठराव झाला होता. त्यामुळे ही तारीख आपण घेतली होती. तो भाग जो आहे तो आपण पाठिंबाच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. आता आपण काय पाहायचं आहे, की राज्यघटना जर लिखित असेल तर एका निश्चित तारखेपासून ती अंमलात आणणं आवश्यक आहे. आणि ते अंमलात कधी आणलेले, तर ते आणलेले 26 जानेवारी 1950 पासून. आणि भारताच्या या राज्यघटनेमध्ये जी लिखित स्वरूपाची जी राज्यघटना आहे, ह्या भारताच्या या राज्यघटनेमध्ये लिखित घटनेबरोबर काही संकेत किंवा काही परंपरा देखील निर्माण झाल्या. आणि या सर्व ज्या काही लिखित ज्या परंपरा होत्या, ह्या भारताच्या राज्यघटनेसाठी उपयुक्त देखील ठरल्या होत्या. भारताच्या राज्यघटनेमध्ये जगातील सर्व ज्या काही लिखित ज्या काही घटना असतील, ह्या सर्व लिखित घटनेपैकी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत ह्या समाविष्ट करण्याचा प्रयत्न ह्यामध्ये केलेला आहे. आणि हे समाविष्ट करत असताना हे कसं समाविष्ट केलेलं आहे, तर हे समाविष्ट केलेलं आहे सर्वसमावेशक, विस्तृत आणि तपशीलवार असं समावेशन आहे. 1949ची मूळ घटना आपण जर पाहिली, तर 1949च्या मूळ घटनेमध्ये एक प्रस्ताविका, 22 भाग, 395 कलम, 8 परिशिष्टे यांचा समावेश होता. त्यामध्ये हळूहळू बदल झालेला आहे. अनेक घटनादुरुस्ती झालेली आहेत, काही कलम रद्द केलेले आहेत, काही नवीन कलम वाढलेले आहेत, नवीन अनुसूच्या निर्माण झालेले आहेत, नवीन भाग त्यामध्ये ॲड केलेले आहेत. त्यामुळे ही भारताची जी काही राज्यघटना जी आहे ही विस्तृत आणि तपशीलवार झालेली आहे. 1949च्या मूळ घटनेमध्ये एक प्रस्ताविका, 22 भाग, 395 कलम आणि 8 अनुसूच्या होत्या. 1951 नंतर घटनादुरुस्ती झाली आणि त्या घटनादुरुस्तीमध्ये भाग 7 जो आहे तो वगळण्यात आला. मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आली, 4A. 9A नगरपालिका जो काय भाग आहे तो ॲड करण्यात आला. 9B सहकारी सोसायटी ॲड करण्यात आल्या. 14A न्यायाधिकरण हे भाग ॲड करण्यात आले. आणि 4 अनुसूची ज्या आहेत, अगोदर अनुसूची ज्या आहेत ह्या किती होत्या, 8 अनुसूची होत्या. 9, 10, 11 आणि 12 ह्या 4 अनुसूची ज्या आहेत ह्या नंतर त्यामध्ये ॲड करण्यात आल्या. अनुसूची 9, अनुसूची 10, 11 आणि 12. तर 9 कधी ॲड केली, तर 1951ला. 10 कधी ॲड केली, 1985ला. 11 कधी ॲड केली, 1992ला. आणि 12वी जी आहे ती 1992लाच, ज्यावेळी 74वी घटनादुरुस्ती झाली होती. म्हणजे 11 आणि 12चा विचार जर केला तर 73वी घटनादुरुस्ती 1992 आणि 12वी जी आहे ही 74वी घटनादुरुस्ती 1992. तर अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर अगोदरची जी काही राज्यघटना होती किंवा भारताची काही घटना होती त्या मूळ घटनेमध्ये अनेक बदल झाले, अनेक गोष्टी त्यामध्ये समाविष्ट करण्यात आला, भाग नवीन ॲड करण्यात आले, नवीन अनुसूची त्यामध्ये घेण्यात आली. तेव्हा सध्याचा विचार आपण जर केला तर भारताची जी काही राज्यघटना आहे तर इतर सर्व देशांच्या राज्यघटनेमध्ये सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. आता हे दोन भाग आपण जर पाहिले, दोन भाग जे आहेत, मूळ राज्यघटना असेल आणि सध्याची राज्यघटना असेल, तर मूळ राज्यघटनेमध्ये एक प्रस्ताविका होती, आता देखील एक प्रस्ताविका आहे. मूळ राज्यघटनेमध्ये
जे काय भाग होते ते भाग होते 22. आत्ता जे काय भाग आहे ते किती आहेत? 25. मूळ घटनेमध्ये जे परिशिष्ट जे काय होते ते परिशिष्ट होते 8, आता ती झालेले आहेत 12. आणि कलमं जी होती ही कलमं अगोदर होती 395 आणि आता जवळपास किती झालेले? 465. म्हणजे हा बदल झालेला आहे. 3 भाग वाढलेत, 4 अनुसूची वाढलेत आणि जवळपास जी काही कलमं जी आहे 395 होती ती 465 पर्यंत ही जी काही कलमं आहे ती कलमं झालेत. त्यामुळे भारतीय जी काय राज्यघटना जी आहे ही राज्यघटना मोठी लिखित राज्यघटना आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेचा विचार आपण जर केला तर अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये केवळ 7 कलमं आहेत. फक्त 7 कलमं आहेत. आपल्यामध्ये किती आहेत? 465. अमेरिकेमध्ये फक्त 7 कलमांचा समावेश होतो आहे. त्या पुढचं आपण जर पाहिलं तर ही जी काही भारताची जी काही राज्यघटना जी आहे ही राज्यघटना मोठी आहे, लिखित आहे. आता ही राज्यघटना मोठी होण्यापाठीमागं, लिखित राज्यघटना होण्यापाठीमागं महत्त्वाची कारणं कोणती आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण आहे तर जगातील जे संचित अनुभव आहेत, जगामध्ये असणाऱ्या विविध घटना ज्या आहेत ह्या सर्व घटनांचा संचित अनुभव भारताच्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच देशाच्या प्रशासनाच्या मूलभूत तत्वाचे विवेचन त्यासाठी 1935चा जो काय कायदा होता, भारतीय शासनाचा कायदा 1935, त्यातल्या प्रशासकीय ज्या काही तरतुदी आहेत ह्या तरतुदी त्यामध्ये घेतलेत. त्याचबरोबर भारत देश आपण जर विचार जर केला तर भारत देशाचा आकार मोठा आहे. अनेक स्वरूपाचे प्रदेश आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाची राज्य आहेत, प्रत्येक राज्याच्या वेगळ्या स्वरूपाच्या समस्या आहेत. तर या समस्यांच्या ज्या काही तरतुदी आहेत या समस्यांची जाणीव लक्षात घेऊन तर त्या संदर्भातल्या ज्या काही तरतुदी आहेत ह्या तरतुदी देखील यामध्ये विस्तृतपणे मांडण्यात आले आहेत. आपण ह्यामध्ये विचार करत असताना भाग 16 जो आहे ज्यामध्ये SC ST अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गांसाठी तरतुदी असतील. भाग 16चा विचार आपण जर केला तर कार्यालयीन भाषेसंदर्भामध्ये तरतुदी असतील. भाग 18चा विचार जर केला तर आणीबाणी संदर्भात तरतुदी असतील. तर या सर्व तरतुदी ह्यामध्ये समाविष्ट केलेत. म्हणजे भारत देशाचा जो काय आकार आहे, मोठा आकार आणि समस्या, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून वेगवेगळ्या स्वरूपाच्या तरतुदी केलेल्या आहेत. SC ST OBC यांच्या तरतुदी असतील, त्याचबरोबर कार्यालयीन भाषेसंदर्भातल्या तरतुदी असतील, आणीबाणी संदर्भातल्या तरतुदी असतील. तर या प्रत्येक तरतुदीचं जे विश्लेषण जे आहे ते तपशीलवार केलेलं आहे. त्यामुळे भारताची राज्यघटना जी आहे ती मोठी झालेली आहे. पुढचा भाग आपण विचार जर केला तर भारताची राज्यघटना जी आहे ही भारत देशासाठी वेगळी, महाराष्ट्रासाठी वेगळी अशा आहे का? नाही. तर जी काय राज्यघटना जी आहे तर त्या राज्यघटनेमध्ये केंद्राचा तसेच राज्याचा हा वेगळा भाग न करता एकत्रित स्वरूपाची ही राज्यघटना आहे. केंद्र व राज्याची एकच घटना असल्यामुळं ह्या सर्व ज्या काही तरतुदी आहेत ह्या सर्व बाबी एकाच घटनेमध्ये समावेश असल्यामुळं ह्याचा आकार जो आहे तो आकार वाढला किंवा आकारात भर पडली. त्यामुळं घटना जी आहे ती मोठी झालेली आहे. केंद्राची घटना वेगळी, राज्याची घटना वेगळी असं नाही. तर भारत देशासाठी, भारत देशामध्ये असणारी सर्व राज्य, या सर्व राज्यांसाठी एकच घटना आहे, त्या एकाच घटनेचा आधार आहे. त्यामुळे भारताची जी काही घटना आहे ही घटना मोठी झाली. पुढचा भाग आपण जर पाहिला तर काही जी काही राज्य आहेत तर त्या राज्याच्या समस्या किंवा ऐतिहासिक जी काही कारणं आहेत तर त्या कारणांसाठी काही कलमं त्यामध्ये टाकण्यात आलेली होती. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीर जे आहे ते जम्मू काश्मीरसाठी कलम क्रमांक 370 जे ती 70 आलेलं होतं. ती कशासाठी? काही ऐतिहासिक कारणांचा विचार जर केला तर ऐतिहासिक कारणामुळं या तरतुदी जे त्या समाविष्ट करण्यात आल्या. तसेच इतर देखील काही जे काही राज्य आहेत तर त्या राज्यांच्या प्रादेशिक जे काही प्रश्न आहेत किंवा त्यांच्या वेगळ्या स्वरूपाच्या मागण्या आहेत तर त्या मागण्यांच्या निराकरणासाठी इतर देखील कलमं टाकली होती. जशी जम्मू काश्मीरसाठी कलम क्रमांक 370 आहे तशी इतर देखील काही राज्य आहेत तर त्या राज्यांसाठी कलम क्रमांक 371 ते कलम क्रमांक 371 जे अशी कलमं त्यामध्ये टाकण्यात आलेली आहेत. इतर जी काही राज्य आहेत रेग्युलरमध्ये विचार करताना भारतामध्ये जेवढी राज्य आहेत तर त्या सर्व राज्यांसाठी एक जी काही राज्यघटना जी आहे ती आहेच. त्याचबरोबर काही जे प्रादेशिक प्रश्न आहेत, ऐतिहासिक कारणं आहेत किंवा काही मागण्या ज्या आहेत या सर्वांच्या निराकरणासाठी विविध राज्यांसाठी काही वेगळी जी काही कलमं आहेत ती कलमं देखील टाकण्यात आली आहेत. उदाहरणार्थ कलम क्रमांक 370 असेल, कलम क्रमांक 371 ते कलम क्रमांक 371 जे अशी वेगवेगळी जी काही कलमं आहेत ती कलमं त्यामध्ये टाकण्यात आली आहेत. त्याचबरोबर आपण विचार करत असताना प्रादेशिक जी काही भिन्नता आहे तर त्या प्रादेशिक भिन्नतेमुळं
संघराज्य व्यवस्थेचे स्थैर्य राखण्यासाठी संघराज्य संबंध, केंद्र राज्यामध्ये कायदेकारी, प्रशासकीय किंवा प्रशासकीय व वित्तीय अधिकारांचे वितरण हे तपशीलवार त्यामध्ये देण्यात आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की भारताची जी काही राज्यघटना आहे ही भारताची अशी एकमेव राज्यघटना आहे की ज्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क पण आहेत, मार्गदर्शन तत्त्व पण आहेत आणि मूलभूत कर्तव्य पण आहेत. इतर देशांचा आपण जर विचार जर केला तर काही देशामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नाही, पण भारताची अशी राज्यघटना आहे की ज्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क देखील दिलेले आहेत, मार्गदर्शन तत्त्व देखील सांगितलेले आहेत, त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यांचा देखील विस्तृत आणि तपशीलवार वर्णन ती वर्णन यामध्ये केलेलं आहे. त्यामुळे भारताची जी काही राज्यघटना आहे ती इतर देशांच्या राज्यघटनेच्या तुलनेमध्ये सर्वात मोठी राज्यघटना आहे. त्या पुढचा भाग आपण पाहत असताना लोकशाही देशाच्या घटनेमध्ये ज्या तरतुदी साधारण विधिनियमांसाठी सोडण्यात आलेल्या आहेत किंवा प्रस्थापित राजकीय संकेतेच्या आधारावर अंमलात आणल्या जातात, अशा अनेक तरतुदी भारताच्या घटनेत तपशिलाने समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय घटनेचा आकार जो आहे तो आकार वाढलेला आहे. काही देशांचा आपण जर विचार जर केला तर राजकीय संकेतासाठी त्या तरतुदी ज्या त्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत, पण भारताच्या राज्यघटनेमध्ये असे अनेक राजकीय संकेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत, अनेक तरतुदी त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेत. त्यामुळे इतर देशाच्या तुलनेमध्ये भारताची जी काय राज्यघटना जी आहे ती भारताची राज्यघटना काय झालेली होती, विस्तृत आहे. हा झाला पहिला घटक. आता भारतीय राज्यघटना आणखी मोठं होण्याचं कारण काय की भारतीय घटनेमध्ये समाविष्ट नवीन भाग व अनुसूची. आता भाग किती होते अगोदर भाग होते 22, आता भाग किती झालेले 25, म्हणजे एकूण 3 भाग जे ते यामध्ये समाविष्ट करण्यात आले. अगोदर अनुसूच्या किती होत्या तर 8 होत्या, आता अनुसूच्या किती झालेत 12 झालेत. त्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण नंतर करणार आहे. पण हा जो काय बदल आहे हा बदल काय झालेला आहे की अगोदरची जी मूळ राज्यघटना जी आहे त्या मूळ राज्यघटनेमध्ये वाढ झालेली आहे. अगोदर अनुसूच्या होत्या 8, त्या अनुसूच्या आता किती झाल्या 9, 10, 11 आणि 12 झाल्या. अगोदर भाग होते 22, आता भाग किती झाले 25 झाले. अगोदर कलम होते 395, आता कलम झाली 465. म्हणजे हा जो काय ही जी भारतीय जी घटना आहे त्या घटनेमध्ये हा नवीन जो काय बदल आहे हा बदल असा समावेशक आहे. नवीन बाबी ह्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेले आहेत. तेव्हा भारतीय राज्यघटना जी आहे ही भारतीय राज्यघटना मोठी झालेली आहे. त्यापुढे आपण जर पाहिलं जी भारतीय राज्यघटना निर्माण झाली तर निर्माण होत असताना विविध स्रोतांपासून निर्माण झालेले. भारतीय जनता हा जरी मूळ स्रोत असेल तरी देखील इतर देशांच्या ज्या घटना आहेत त्या घटनांचा अभ्यास करून देखील भारतीय घटना जी ती निर्माण झाली. आता इतर देशांचा विचार करत असताना एकूण किती देश तर ह्यामध्ये आपण एकूण 60 देशांच्या घटनेचा अभ्यास केलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी मसुदा समितीवर काम केलं तर ते काम करत असताना त्यांनी 60 देशांच्या घटनेचा अभ्यास केला आणि त्या 60 देशांच्या घटनेचा अभ्यास करून आपल्या भारतीय परिस्थितीमध्ये अनुकूल असणारी काही कलमं त्यामध्ये समाविष्ट केलेली होती. तेव्हा भारतीय घटना तयार करत असताना एकूण जवळपास जे काही स्रोत आहेत हे 60 देश आहेत. 60 देशांच्या घटनेचा अभ्यास करून भारतीय जी काही घटना जी ती घटना निर्माण केली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं मत आहे की भारतीय घटना जगातील सर्व ज्ञात घटना धुंडाळून तयार करण्यात आल्या आहेत. जगामध्ये जेवढ्या घटना आहेत त्या सर्व घटनेचा अभ्यास करून त्या प्रत्येक घटनेमध्ये असणाऱ्या सर्व चांगल्या बाबी जे आहेत आपल्या परिस्थितीमध्ये समाविष्ट करण्याचं जे काही काम आहे ते काम ह्यामध्ये केलेलं आहे. तेव्हा भारतीय जी काही घटना आहे ती इतर देशांच्या घटनेपेक्षा सर्वसमावेशक आहे, तपशीलवार आहे आणि सर्वात महत्त्वाच्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या समाविष्ट करून घेण्यात आलेल्या आहेत भारतीय परिस्थितीनुसार. म्हणजे एकूण किती देशांचा अभ्यास झाला ह्यामध्ये सुमारे 60 देशांच्या घटनेचा विचार करून भारतीय घटना निर्माण केले. म्हणजे जगातील सर्व ज्ञात घटना धुंडाळून भारतीय घटना निर्माण करण्यात आलेली आहे. आता भारतीय घटनेचा संरचनात्मक भाग स्ट्रक्चरल पार्ट आपण ज्याला म्हणतोय, संरचनात्मक जो काय भाग आहे हा भाग कुठून घेतला तर तो घेतला 1935चा कायदा, भारतीय शासनाचा कायदा 1935. भारताची एकूण जी काही राज्यघटना आहे तर त्या राज्यघटनेपैकी 75% भाग जो आहे हा इथून घेतलेला आहे, भारतीय शासनाचा कायदा 1935. जो संरचनात्मक जो काय भाग आहे आणि जवळपास ज्या प्रशासकीय ज्या काही तरतुदी आहेत ह्या सर्वच्या सर्व प्रशासकीय तरतुदी ह्या 1935 मधून घेतलेल्या आहेत.
कायद्यातील सुमारे 250 तरतुदी ज्या आहेत, ह्या 250 तरतुदी भारतीय शासनाचा कायदा 1935नुसार घेतलेला आहे. म्हणजे सर्व जो स्ट्रक्चरल जो पार्ट आहे, हा स्ट्रक्चरल पार्ट कुठून घेतलेला आहे, तर भारतीय शासनाचा कायदा 1935. त्यानंतर तात्विक भाग, ज्याला आपण फिलॉसॉफिकल पार्ट असं म्हणतोय, म्हणजे तत्वज्ञान असं आपण थोडक्यामध्ये म्हणू शकतोय. तर तात्विक भाग कुठून घेतलेला आहे? तात्विक भागमध्ये काय येणार आहे, तर तात्विक भागमध्ये येणार आहेत मूलभूत हक्क. जो काय तात्विक भाग जो आहे त्यामध्ये काय असेल, तर मूलभूत हक्क आणि मार्गदर्शन तत्वे. मूलभूत हक्क व मार्गदर्शन तत्वे जे आहेत, तो आहे तात्विक भाग. हा तात्विक भाग कुठून घेतला आहे आपण? अमेरिकन आणि आयरिश घटनेवर आधारित आहे. अमेरिकन व आयरिश, अमेरिकन व आयरिश जी काय घटना आहे, तर त्या अमेरिकन व आयरिश घटनेवर आधारित हा तात्विक भाग जो आहे, हा तात्विक भाग घेण्यात आलेला आहे. त्यानंतर पॉलिटिकल पार्ट, राजकीय भाग, हा कुठून घेतला राजकीय भाग? तर राजकीय भाग जो आहे हा ब्रिटनच्या घटनेवरून घेतलेला आहे. आता राजकीय भागामध्ये काय येणार आहे, तर संसदीय शासन व्यवस्था असेल, कॅबिनेट व्यवस्था असेल, संसदीय विशेषाधिकार असतील, एकल नागरिकत्व असेल, तर हे सगळं जे आहे हे कुठून घेतलेलं आहे, तर ब्रिटनच्या घटनेकडून घेतलेला आहे. राजकीय जो काय भाग आहे, पॉलिटिकल पार्ट जो आहे, हा पॉलिटिकल पार्ट घेतलेला आहे ब्रिटनची जी काही घटना आहे त्या घटनेवर. आणि घटनेतील ज्या इतर तरतुदी आहेत, तर ह्या सर्व इतर ज्या काही तरतुदी आहेत त्या कॅनडा, जर्मनी, सोव्हिएत रशिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जपान, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांच्या घटनेवरून ह्या घेण्यात आलेल्या आहेत. म्हणजे ह्यातले आपण जर पाहिले तर ही घटना तयार करत असताना काय केलेलं आहे की 60 देशांचा विचार केला आहे, 60 देशांच्या घटनेचा अभ्यास केला आहे आणि भारतीय परिस्थितीमध्ये अनुकूल असणारे घटक त्यामध्ये घेतलेत. संरचनात्मक भाग आपण जर बघितला, स्ट्रक्चरल पार्ट आपण ज्याला म्हणतोय, तो भारतीय शासनाचा कायदा 1935नुसार घेतलेला आहे. तात्विक भाग आपण जर पाहिलं, फिलॉसॉफिकल पार्ट आपण ज्याला म्हणतोय, ते अमेरिकन आणि आयरिश घटनेवरून घेतलेलं आहे. राजकीय भाग, पॉलिटिकल पार्ट ब्रिटनच्या घटनेकडून घेतलेला आहे. आणि घटनेच्या इतर ज्या काही तरतुदी आहेत त्या इतर तरतुदी इतर अनेक देशांच्या ज्या काही घटना आहेत, त्यामध्ये कॅनडाची घटना असेल, आयरिश घटना असेल, ऑस्ट्रेलियाची घटना असेल, फ्रान्सची घटना असेल, तर या देशांच्या घटनेवरून इतर ज्या काही तरतुदी आहेत ह्या तरतुदी त्यामध्ये समाविष्ट करून आलेल्या आहेत. आता आपल्याला पाहायचं आहे टीका. भारताची जी काही राज्यघटना आहे ती राज्यघटना तयार करत असताना भारतीय शासनाच्या कायद्याचा अभ्यास केला, इतर अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास केला आणि तो अभ्यास करून भारतीय जी काही घटना आहे ती घटना निर्माण केली. पण या भारतीय जी काही घटना आहे त्या घटनेवर अनेक लोकांनी टीका केली. त्या नेमका काय काय टीका केली, तर त्यामध्ये पहिलं आहे की भारताची जी काही घटना आहे ती उसनी घटना अशी टीका केलेली आहे, ठिगळांचं कार्य आहे असं टीका केलेली आहे आणि पश्चिमेचं अनुकरण आहे अशी टीका त्यामध्ये केलेली आहे. आणि त्यामध्ये सांगत असताना जी भारताची जी काही घटना निर्माण केली त्यामध्ये उसनी घटना, ठिगळांचं कार्य, पश्चिमेचे अनुकरण आणि नवीन व नाविन्यपूर्ण असं काही नाही अशी देखील टीका ती टीका ह्यामध्ये केली होत्या. पण ह्या सर्व ज्या काही टीका आहेत ह्या टीका कशा आहेत, अतार्किक आहेत, अमार्मिक आहेत आणि अन्यायी टीका आहेत. भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक घटनेचा अभ्यास करून जरी भारताची घटना जरी निर्माण केली असेल तरी भारतीय परिस्थितीला अनुरूप असे पर्याप्त बदल त्यामध्ये केलेत, तसे त्यातील चुकांनी मर्यादा टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे भारतीय जी काही राज्यघटना निर्माण झाली ती भारतीय राज्यघटना निर्माण होत असताना अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून त्यातले जे महत्त्वाचे जे घटक आहेत, जे भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील, योग्य ठरतील आणि त्यामधले दोष किंवा ज्या चुका आहेत ह्या टाळून भारतीय घटनेमध्ये ते समाविष्ट करण्यात आले आहेत. तेव्हा भारतीय जी काही घटना आहे हे ठिगळांचं कार्य जरी असेल तर ते कसं आहे, सुंदर ठिगळांचं कार्य असं त्यामध्ये संबोधलं जातं. मग टीका आपण जर बघितल्या, उसनी घटना, ठिगळांचं कार्य, पश्चिमेचे अनुकरण, पण ह्या सर्व टीका कशा आहेत, अतार्किक आहेत, अमार्मिक आहेत आणि अन्याय आहेत. कारण भारतीय परिस्थितीला अनुरूप असे अनेक घटक जे ते घटक त्यामधून घेण्यात आले आहेत. तेव्हा हे ठिगळांचं कार्य जरी असेल तर ते कसं आहे, सुंदर ठिगळांचं कार्य आहे असं आपण त्यामध्ये म्हणू शकतो. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे विविध स्रोत. विविध स्रोत, भारताच्या घटनेतील विविध तरतुदींचे महत्त्वाचे स्रोत जे सगळ्यात महत्त्वाचा स्रोत कोणता असेल की ज्या स्रोतानुसार 75% भाग जो आहे तो त्यामध्ये झाला आहे
250पेक्षा जास्त तरतूद त्यामधून घेतलेले आहे. तर तो सगळ्यात महत्त्वाचा पहिला स्रोत आहे भारतीय शासन कायदा 1935. ज्या महत्त्वाच्या ज्या प्रशासकीय ज्या सर्व तरतुदी आहेत, ह्या प्रशासकीय तरतुदी हा भारतीय शासन कायदा 1935 मधले. 250पेक्षा जास्त तरतुदी आणि 75% भाग हा भारतीय शासन कायदा 1935 मधून घेतलेले आहेत. आता काय काय घेतले ते आपण पाहूया. त्यामध्ये घेतलेला आहे संघराज्य योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद आणि प्रशासकीय तरतुदी. बघा कोणकोणते घटक घेतलेले आहेत. संघराज्य योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद आणि प्रशासकीय तरतुदी हे सर्व घटक कुठून घेतलेत तर भारतीय शासन कायदा 1935 हा महत्त्वाचा पहिला स्रोत आहे. आणि भारतीय घटनेचा सुमारे 75% भाग व 250 तरतुदी किंवा 250पेक्षा देखील जास्त तरतुदी ह्या भारतीय शासन कायदा 1935 मधून घेण्यात आलेले आहेत. त्यापुढं दुसरा जो आहे विविध स्रोत, महत्त्वाचा स्रोत आहे ब्रिटिश घटना. तर ब्रिटिश घटनेमध्ये आपण जे काही घेतलेलं आहे या अगोदर देखील आपण थोडीशी चर्चा केली त्याची. ब्रिटिश घटनेमधून आपण जे काही घेतले हे सर्व कसं आहे राजकीय घटक आपण घेतलेले आहेत. राजकीय भाग असा आपण म्हणू शकतोय किंवा ज्याला आपण पॉलिटिकल पार्ट असं म्हणू शकतोय. तर पॉलिटिकल पार्ट त्यामध्ये काय काय घेतलेले आहेत तर त्यामध्ये आहे संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृह संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व आणि संसदीय विशेषाधिकार हे घटक ह्यामध्ये आपण घेतलेत. म्हणजे संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व आणि संसदीय विशेषाधिकार हे सर्व राजकीय जे काय भाग आहेत हा राजकीय भाग कुठून घेतला आहे तर ब्रिटिश घटनेकडून घेतलेला आहे. आता ब्रिटिश घटनेनंतर त्या पुढची घटना आहे USA घटना. USA घटना, USA घटनेकडून काय घेतलेलं होतं आपण या अगोदर बघितलं तर तात्विक जो काय भाग आहे ज्याला आपण फिलॉसॉफिकल पार्ट असं म्हणतोय तर तो फिलॉसॉफिकल पार्ट यामधून घेतला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फिलॉसॉफिकल पार्ट काय असेल तर तो आहे मूलभूत हक्क. मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती हे पद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरून दूर करण्याची पद्धत. तर हे सर्व घटक कुठून घेतलेत USA घटना. म्हणजे हा तात्विक भाग आहे. मूलभूत हक्क सर्वात महत्त्वाचा भाग तो USA घटनेवरून घेतलेला आहे. उपराष्ट्रपती हे पद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत म्हणजे राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची पद्धत थोडक्यामध्ये ज्याला आपण महाभियोग असं म्हणतोय, महाभियोगाची पद्धत, तसेच सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत. म्हणजे पदावरून दूर करण्याची पद्धत कुणासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किंवा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राष्ट्रपती यांना पदावरून दूर करण्याची पद्धत. पण राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याच्या पद्धतीला काय म्हटलं जातं महाभियोग. आणि उपराष्ट्रपती हे पद, न्यायव्यवस्था स्वातंत्र्य हे सर्व घेतलेलं आहे USA घटनेवरून. त्यानंतर त्या पुढचा जो काही स्रोत आहे ते आहे कॅनडाची घटना. त्यापुढं आहे कॅनडाची घटना. आता कॅनडाच्या घटनेमध्ये एक महत्त्वाचा भाग आहे. कॅनडाच्या घटनेमध्ये केंद्राला सक्षम केलेलं आहे, केंद्र प्रबळ केलेलं आहे. प्रभावी केंद्र असलेले संघराज्य निर्माण करणं हा घटक त्यामधून घेतलेला आहे. हे प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, राज्यपालाची केंद्राची प्रतिनिधी म्हणून निवड आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र. आता ह्यातला काही घटक जो आहे तो अगोदर आपण घेतला असं आपल्याला जरी वाटत असेल. भारतीय शासन कायदा 1935. तर भारतीय शासन कायदा 1935 मध्ये राज्यपालाचं पद घेतलेलं आहे. पण ह्या ठिकाणी काय घेतले की राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून निवड. राज्यपालाचं पद असं जर आलं असेल तर ते कुणाकडून घेतलेलं आहे भारतीय शासन कायदा 1935. आणि राज्यपालाची निवड केंद्राचा प्रतिनिधी म्हणून हे जर असेल तर कॅनडाची घटना. आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत जे ही कुणाकडून घेतलेली आहे USA कडून घेतलेले. आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र कुणाकडून घेतलेलं आहे कॅनडाकडून. मग कॅनडाकडून घेत असताना
प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र. त्यानंतर त्या पुढचा स्रोत आहे आयरिश घटना. त्यापुढे आहे आयरिश घटना. आयरिश घटनेमध्ये देखील जे घटक आपण जे घेतलेले आहेत तो देखील तात्विक भाग आहे, तो फिलॉसॉफिकल पार्ट आहे. आणि ह्या तात्विक भागामध्ये काय आहे? DPSP, राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आणि राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन. 3 घटक घेतलेले आहेत. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत आणि राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन. आयरिश घटना. आयरिश घटनेनंतर आहे ऑस्ट्रेलियाची घटना. ऑस्ट्रेलियाच्या घटनेमध्ये एक महत्त्वाचा घटक घेतला आहे की काही असे भाग किंवा काही असे विषय ठेवलेत की ज्या विषयावर केंद्र आणि राज्य या दोघांनाही कायदा करण्याचा अधिकार असतो. अशी सूची निर्माण केली ज्याला आपण काय म्हणतोय? समवर्ती सूची. म्हणजे 3 घटक ह्यामध्ये महत्त्वाचे घेतलेत. एक समवर्ती सूची, संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक आणि व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य. असे 3 भाग जे आहेत ते आपण कुठून घेतलेत? तर ऑस्ट्रेलियाच्या घटनेकडून घेतलेले आहेत. ऑस्ट्रेलियाची घटनानंतर आहे फ्रान्सची घटना. त्यापुढचा आहे फ्रान्सची घटना. फ्रान्सच्या घटनेकडून आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग घेतला आहे तो आहे गणराज्य. गणराज्य. त्याचबरोबर प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता हे आदर्श. हे 2 घटक आपण घेतलेले. गणराज्य आणि प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता हे आदर्श कुठून घेतलेले आहेत? फ्रान्सच्या घटनेकडून घेतलेले आहेत. फ्रान्सची घटनानंतर त्यापुढे आहे दक्षिण आफ्रिकेची घटना. दक्षिण आफ्रिकेच्या घटनेकडून 2 घटक आपण घेतलेले आहेत. एक आहे घटना दुरुस्तीची पद्धत आणि दुसरा आहे राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. घटना दुरुस्तीची पद्धत आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक हे 2 घटक आपण घेतले. राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कोणाकडून घेतली होती आपण? तर ती आयरिश घटनेकडून घेतली होती, राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत. पण राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक जे हे आपण घेतलेलं आहे दक्षिण आफ्रिकेच्या घटनेकडून. मग दक्षिण आफ्रिकेच्या घटनेकडून 2 घटक, घटना दुरुस्तीची पद्धत आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. त्यानंतर सोव्हिएत रशिया. सोव्हिएत रशियाची घटना. या सोव्हिएत रशियाच्या घटनेमधून देखील 2 घटक आपण घेतलेत. मूलभूत कर्तव्ये आणि प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श. प्रास्ताविकेतील आपण जर विचार केला तर प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता हे फ्रान्सच्या घटनेकडून घेतलेलं होतं आणि प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श हे सोव्हिएत रशियाच्या घटनेकडून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मूलभूत कर्तव्ये जे आहेत ते मूलभूत कर्तव्य देखील आपण घेतलेले आहे सोव्हिएत रशियाच्या घटनेकडून. त्यानंतर त्या पुढची घटना जपानची घटना. जपानच्या घटनेकडून कायद्याने प्रस्थापित पद्धत, कायद्याचे राज्य किंवा कायदा निर्माण करण्याची जी काही पद्धत आहे ती ब्रिटनकडून घेतलेली आहे आणि कायद्याने प्रस्थापित पद्धत जे ही जपानच्या घटनेकडून घेतली. आणि शेवटी जर्मनीची घटना ज्याला आपण वेमर संघटना किंवा वेमर घटना असं म्हणतोय, तर त्या जर्मनीच्या घटनेकडून आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे हे आपण घेतलेलं आहे. आणीबाणीच्या तरतुदी जे आहेत त्या भारतीय शासन कायदा 1935चा भाग आहे, पण आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे हा जो काय भाग आहे हा जर्मनीच्या घटनेवरून आपण घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण विविध जे काही स्रोत आहेत हे स्रोत आपण पाहिलेत. कोणकोणत्या देशाकडून कोणकोणते घटक आपण घेतले ते आपण पाहिलेले आहेत. म्हणजे भारतीय घटनेची जी ठळक वैशिष्ट्ये जी आहेत त्यातली 2 वैशिष्ट्य आपण पाहिलेत. एक म्हणजे भारताची घटना ही सर्वात मोठी लिखित घटना आहे आणि दुसरं भारताची जी काही घटना आहे ते विविध स्रोतापासून तयार करण्यात आलेली घटना आपण पाहिलेली. आणि हे सर्व स्रोत जे ते स्रोत आपण पाहिलेत. राहिलेले जे काही वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य आपण पुढील तासाला पाहू. ओके, थँक्यू.